तर इकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या 7 धरणांमध्ये मिळून रविवारी सकाळी 88.70% इतका पाणी साठा होता. तर गेल्या आठवड्यामध्ये 90% पोहोचलेला हा पाणी साठा आता पावसानं ओढ दिल्यामुळे कमी झालेला आहे. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली जी पाणी कपात आहे ती मागे घेण्याची शक्यता कमीच आहे. अद्याप पावसानं 2 महिने असून या 2 महिन्यात किती पाऊस पडतो यावरती पाणी पुरवठ्याचं भवितव्य अवलंबून आहे. पाणी साठा आपण पाहतोय, ऊर्ध्व वैतरणामध्ये 80.14% पाणी साठा आहे. मोडकसागरमध्ये 99.99% पाणी साठा आहे. तानसामध्ये 98.77% पाणी साठा आहे. या पाठोपाठ चौथं धरण म्हणजे मध्य वैतरणामध्ये 95.55% पाणी साठा आहे. आणि मग भातसामध्ये 86.28% पाणी साठा, तर विहारमध्ये 100% पाणी साठा आहे आणि तुळशीमध्ये 99.87% एवढा पाणी साठा आहे. तर कल्याण, डोंबिवलीसह ठाणे जिल्हावासियांची तहान भागवणाऱ्या बारवी धरणानं मुसळधार पावसामुळे आज पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावरती मजल मारली आहे. बारवी धरण हे 99.88% भरलंय. धरणातील पाणी पातळी आणि ओव्हरफ्लो पातळीमध्ये केवळ 0.01 मीटर इतकंच अंतर शिल्लक राहिलंय. पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील काही तासांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.